राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये आतापर्यंत 67 नगरसेवक निवडून आले। विशेष म्हणजे अजून मतदानाची प्रक्रिया ही पार पडलेली नसताना इतक्या उमेदवारांचा थेट विजय झालाय। नगरपालिका निवडणुकीच्या वेळीही काही नगरपालिका बिनविरोध जिंकल्या गेल्या होत्या। आताही वेगवेगळ्या पक्षातले तब्बल 67 उमेदवार जिंकण्याच्या मार्गावर आहेत। त्यात भाजपचे कल्याण डोंबिवलीत 15, पनवेल, जळगाव, भिवंडीमध्ये प्रत्येकी 6, पुण्यात 2, पिंपरी चिंचवडमध्ये 2, अहिल्यानगरमध्ये 3, धुळ्यात 4 असे जवळपास 44 जण, शिंदे सेनेचे ठाण्यात 7, कल्याण डोंबिवली आणि जळगावमध्ये प्रत्येकी 6 असे जवळपास 19, अजित पवार गटाचे 2 तर मालेगावमध्ये स्थानिक इस्लामिक पार्टीचाही 1 उमेदवार आहे। पण बिनविरोध मागची कारणं नेमकी काय आहेत? दबाव, धमक्या आणि आमिषांमुळे असे प्रकार घडतायत का याचाही शोध घेतला जातोय। विरोधी उमेदवारांनी अर्ज माघारी घेतला किंवा अर्ज बाद झाला तर निवडणूक बिनविरोध होते। कधी पैशाचं आमिष देऊन, कधी धमकी देऊनही विरोधी उमेदवाराला अर्ज मागे घ्यायला भाग पाडलं जातं। थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरच विरोधी उमेदवारांना धमकावलं, सरकारी अधिकाऱ्यांवर विरोधी उमेदवारांचा अर्ज स्वीकारू नये म्हणून दबाव टाकल्याचे आरोप आम आदमी पक्षाने केले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही निवडणुकी आधीच घोडेबाजार सुरू असल्याचे आरोप केले। आता राज्य निवडणूक आयोगाने जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही बिनविरोध उमेदवाराची विजयाची अधिकृत घोषणा होणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं। पण या चौकशीने निवडणूक प्रक्रियेवर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय।